श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शुशूचा हात अक्षरे पंडित लिवी येतात. हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवित. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र आघात. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवतील. ज्याच्या वर प्रसादे करुण मुडा होय शास्त्रज्ञान. त्या समर्थाचे चरण वारंवार नमित. कृपाळ होऊन समर्था वदवावे आपल्या चरिता. श्रवण श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होय. सुरता रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावे प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याचे पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रीती. कृपा करून मजवरी बडोद्याची चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलेले हसून मल्हार रावांच्या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. कळकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊन तात्या प्रीती सांगितले. ऐसे यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पाहावया यत्न करोनी. ऐसा विचार करून म्हणी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाला मुखे करून. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविले ढोंगे आणि केले नाना सोंगे. भक्ती विन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताही ब्राह्मण बैसविले. कुरुचरित्र आरंभिले वाहवाय स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त काही उपाय सुचेन. नृपाने पाठवले ज्या कार्यासी ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन नावे पळून येतींसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती. म्हणून योजिली कपट युक्ती परी ते सिद्धीसी न जाय. ऐसे कोणे एक दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कंडप गावाचा मार्ग धरीला अर्धा मार्ग मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विविध झाली. मेन्यातून उतरले मागुते अक्कलकोटी आले. ऐसे बहुते वेळा घडले काही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवसे गमवले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होते. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची करून हात आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ते पाहून समर्थांना तेव्हा अनावेर झाला क्रोध आला डोळा. काय तेव्हा बोलले अरे बेडी अनावी 70 ठोका याच्या चरणी ऐसी त्रिवार मोठ्यानी. समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पाया बेडी पडली. स्वामी वचनांची पचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याची कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालक अनादिसिद्धी जगन्नायक निशिदिनी शंकर शका विषय मने वसे. इति श्री स्वामी चारित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा भक्त परसोत षोडशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षोडशाध्याय समाप्त. शुभम भवतु.